आज सकाळी एका भोंदू बाबाचं प्रकरण समोर आलं असतानाच आणखी एक कोल्हापूर जिल्ह्यातील मुडशिंगी गावात धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुडशिंगी गावातील स्मशानभूमीत हळद कुंकू, नारळ, केळी, गुलाब व कवटीसारखे साहित्य आढळून आल्यानं भानमती सदृश्य अंधश्रद्धाळू प्रकार घडल्याची चर्चा रंगली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचं वातावरण निर्माण झालंय। रविवार 9 नोव्हेंबर रोजी मंगल रमेश जाधव वय 68 राहणार मुडशिंगी यांचं निधन झालं। बुधवार 12 नोव्हेंबरला त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम आयोजित होता। त्याआधी नातेवाईक भरत जाधव दहनभूमीला गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने ठेवलेले हे धार्मिक विधींचं साहित्य दिसलं। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला। या प्रकरणी पोलिसांना कळवण्यात आलं असून चौकशी सुरू आहे। आमची भाऊजाई परवाशी मयत झाले असताना आम्ही इथे धन देऊन गेलो होतो, परंतु आज दुसऱ्या शपथविधी करण्याकरता आला असता इथं नैवेद्य ठेवण्याकरता आलो असता इथं ह्या ठिकाणी भानामीचा कळस दिसून आला। मला एक वेगळा प्रकार दिसून आला इथं। ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाळ्या ठिकाणी एक नारळ, केळी, भात, अंड, लिंबू आणि गुलाल, शिजलेला भात असं बऱ्याच काय वस्तू या ठिकाणी पूजल्या त्या आणि त्या कवटीला धरून ते नारळ फोडला तिथं असा अनेक प्रकार भानाचा घडलेला आहे। हे लिंबू मारामारी किंवा आणि असे ठिकाणी प्रकार चालू आहे। या ठिकाणी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये, शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा अजून भानामध्ये प्रकार संपलेला नाही आहे। परवा शिवलेमध्ये झाला, कोल्हापूरमध्ये झाला, आता मुडशिंगीसुद्धा प्रकार झालेला आहे। तर ह्या गोष्टीचा लोकांनी गैरसमज न करता ज्या लोकांनी केले त्या लोकांना थोडा करून सुने त्याला योग्य ते शासन द्यावं आणि त्यांचा ह्या गावातून गडीमान व्हावा अशी आमची इच्छा आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।